नमस्कार. आज आपण मलिदा करणार आहे. आज मलिदा हे गोड पदार्थ आहे. ते आम्ही पूर्वीपासून आमच्या आईने मला दाखवलेलं आहे. ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे पौष्टिक आहे. लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात. आणि हे पोटभरीचं सुद्धा आहे. त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा किलो गूळ लागणार आहे. पावडर गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाची ढेप जरी घेतली तरीसुद्धा चालेल. आणि एक खोबऱ्याची सुकी वाटी आहे, अख्खी वाटी खोबऱ्याची, ती किसून घ्यायची आहे. आणि वेलची आहे, 10-12 वेलची घेतलेली आहे. आणि पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि 100 ग्राम भाजकी डाळ घेतलेली आहे. आता शेंगदाणे भाजकी डाळ आपण भाजायचं आहे. भाजून आपल्याला त्याचं पावडर करून घ्यायचं आहे. आणि खोबरंसुद्धा आपण किसून भाजून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळायचं आहे. हे गव्हाचं पीठ आहे. हे 3 वाट्या घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. आणि हे तांदळाचं पीठ आहे, हे 1 वाटी घेतलेलं आहे. आणि हे बेसन आहे, हे 1 वाटी घेतलेलं आहे. आणि गव्हाचं पीठ 4 वाट्या घेतलं तरी हरकत नाही. तर हे आपले साहित्य आहे मलिदा बनवायचे. आता मी शेंगदाणे, बास्की डाळ आणि खोबरं हे किसून घेतलेलं आहे. आता हे तिन्ही मी जर भाजून घेते. चला आपण आता भाजून घेऊया. 1 टीस्पून खसखस भाजून घ्यायचं. आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. भाजकी डाळ देखील भाजून झालेली आहे. या मलिदामध्ये काजू आणि बदामसुद्धा मी घालणार आहे. आणि हे ऑप्शनल आहे. आणि जर हे घातलं तर त्याची पौष्टिकता अजून वाढेल. काजू बदामसुद्धा भाजून वाटून घालणार आहे मिक्सरमध्ये. आता खोबरं देखील भाजून झालेलं आहे. आणि जास्त करपवू नये, मग कडवट होते. आता जे आहे ना ते बरोबर आहे भाजलेलं. आता आपण गॅस बंद करूया. ज्या ज्या गोष्टी आपण भाजून घेतलेल्या आहे त्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून सांजा तयार करून घेतलेला आहे. खसखस, इलायची आणि थोडंसं साखर घालून आता आपण मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया. आणि जे आपण हे सारण करून ठेवलेलं आहे त्या सारणमध्ये आपण मिक्स करून घेऊया. आता हे तीनही पीठ आपल्याला एका परातीमध्ये घेऊन हे आपल्याला मीठ आणि तेल घालून असं घट्ट मळून घ्यायचे आहे. चला आता आम्ही मळून घेते पीठ. आता आपण पीठ मळलेले आहे. आता आपण मुरायला ठेवूया. असं झाकून ठेवूया मुरायला. मलिद्याचे पीठ मळले होते त्याचे आपण असे मोठे गोळे केलेले आहेत या टाईपमध्ये. आणि आता आमच्या ताई लाटत आहे. हे बघा, चपातीसारखंच लाटायचं, जरा जाडसर लाटायचं. त्यानंतर आधी खरपूस भाजायचं. आपण चपाती भाजतो त्यापेक्षा जरा जास्त खरपूस भाजायचं, म्हणजे आपलं मलिदा चांगलं होतं आणि एक 15 दिवस तरी टिकते, खराब होणार नाही. आता लाटून तव्यावरी चपाती घातलेली आहे. तर हे बघा, आता अगदी अशी खरपूस भाजून झालेली आहे आपली चपाती. या टाईपमध्ये चांगलं भाजून घ्यायचं, मग ते खुसखुशीत होतं आणि मिक्सरमध्ये पण पटकन बारीक होते. आता आपण काढून घेऊया. आपण ज्या चपात्या केल्या होत्या त्याचे असे तुकडे केलेले आहेत. आता त्या तुकड्याचे आपण मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया. असे पावडर करून घ्यायचे आहे. आता या पावडरमध्ये आपण ही गुळाची पावडर आहे हे मिक्स करून आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. म्हणजे चांगलं मिक्स होणार. गूळ आणि हे पावडर एकत्र मिक्स होणार सर्व. हे जरा मिक्सरला आपण लावून घेऊया, एकजीव होईल. चपातीचे तुकडे आणि गूळ हे सर्व मिक्सरमध्ये मी एकत्र करून मी पूर्ण मोठ्या टोपात काढलेलं आहे हे सारण. आता यामध्ये आपण जे असं सांजा बनवलं होतं सर्व, शेंगदाणे, फुटाणे आणि त्याच्यामध्ये बदाम, काजू, ड्रायफ्रूटचं वगैरे पूर्ण मिक्सरमध्ये आपण केलेलं होतं सांजा, ते आता आपण मिक्स करूया. याप्रमाणे असं मिक्स करायचं. असं थोडं थोडं घालून पूर्ण मिक्स करायचं. आपला मलिदा तयार झालेला आहे आणि हे फारच छान लागते. पारंपरिक पदार्थ आहे आणि हे तुम्ही एकदा करून बघा. खूपच छान लागतं आणि हे लहान मुलांपासून ते मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात. आणि खूपच टेस्टी लागते. पोटभरीचं आहे. तुम्ही 1 वाटी खाल्लं तर पोट भरून जाणार तुमचं.
आम्ही आषाढ महिन्यामध्ये देवीची आरती घालतो, त्यावेळेला आम्ही हे गोड पदार्थ करतो आणि हे आपण असंच पण खाऊ शकतो आणि खूप छान लागतं. यामध्ये आपण तूप पण घालून खाऊ शकतो आणि तसेच यामध्ये आपण दूध पण घालून खाऊ शकतो आणि खूपच छान आणि एकदम टेस्टी लागते दूध घातल्यावर. तुम्ही हे करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे पौष्टिक आहे. लहान मुलांना पण खूप चांगले आहे आणि मोठ्यांसाठी पण चांगलं आहे आणि खूप छान लागतं. तुम्ही एकदा करून तर बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.